मी दुसऱ्यांच्या घरात फार बघत नाही. जर त्यांच्या अंतर्गत विषय तुम्हाला माहिती असेल तर मला वाटतं ते जास्त बोलले त्यांच्या आपापसातल्या संघर्षाबद्दल तर जास्तीच संयुक्त येईल. खरं तर दुसऱ्यांच्या घरात फार कोणी ढवळाढवळ करू नये या मताची मी आहे आणि मी 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं आणि मित्र पक्षांचं नातं फार जवळून पाहिलंय. त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटलं नाही, कारण अनेक त्यांचे मित्रपक्ष आज आमच्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे आणि देशातले म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी, त्यामुळे ते मित्रपक्षांची कसे वागतात हे आम्ही अनेक वर्ष पाहिलेलं आहे. आणि आपल्याला आठवत असेल की आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षावर एकत्र काम केलं त्यावेळी आपले 8 का 9च खासदार होते. तेव्हा आदरणीय पवार साहेबांना 2 कॅबिनेट मंत्रालय होती, प्रफुल्लभाईंना इंडिपेंडंट चार्ज दिलं होतं आणि संगमा साहेबांची मुलगी MOS होती. म्हणजे आमच्याकडे 9 असताना 3 म्हणजे 2 खाती कॅबिनेटची प्लस म्हणजे 2 कॅबिनेटची खाती 2.5 खाती आदरणीय पवार साहेबांकडे होती, 1 MOS प्रफुल्लभाईंकडे आणि 1 अगाथा संगमा ज्या पहिल्यांदाच निवडून आल्या त्या अगदी यंग होत्या, त्या मला वाटतं 26-27 वर्षाच्या जेमतेम होत्या. त्यामुळे त्यावेळीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकामेकाचा नेहमी मान सन्मान करूनच आम्ही काम केलंय. त्यामुळे आम्हाला असे काही अनुभव फारसे नाही. पण कानावर अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांचे जे काही आहेत कुणकुण ती 10 वर्ष मी ऐकते. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. आता तो मी खरंच सांगू, मी दुसऱ्यांच्या घरात फार बघत नाही. जर त्यांच्या अंतर्गत विषय तुम्हाला माहिती असेल तर मला वाटतं ते जास्त बोलले त्यांच्या आपापसातल्या संघर्षाबद्दल तर जास्तीच संयुक्त येईल, कारण का त्यांच्यात संघर्ष चालला हे मी तुमच्याचकडून पहिल्यांदा ऐकते. मला फारसं त्यांच्या पक्षाची फारशी काही माहिती नसते. माझं पोट खूप मोठं आहे हे मी सातत्याने सांगते. त्याच्यामुळे माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. एक मिनिट मराठी संपू द्या. एका सशक्त लोकशाहीमध्ये एकमेकाचं अभिनंदन करायला काय, म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री शपथ घेत आहेत, आमच्या शुभेच्छा देतात. त्यातले अनेक असेही मंत्री झाले ज्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आम्हाला आनंद झाला की आमच्या कौटुंबिक संबंध असलेले अनेक लोक आज मंत्री होत आहेत. जरी भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षात असतील तरी एवढी सुसंस्कृतपणा मला असं वाटतं महाराष्ट्रात तरी आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. आता ते काय करतात हे मी नाही करू शकत, पण आम्ही जपू इच्छितो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.